नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस-एस-सी गुरुमंत्र या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत विद्यार्थी माहिती एस-एस-सी-जी-एल म्हणजे काय. एस-एस-सी-जी-एल म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झाम. भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये, विभागांमध्ये आणि कार्यालयांमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या नोकऱ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर, सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर, सीबीआय सब इन्स्पेक्टर आणि यासारखी बरीच पदे. तर मित्रांनो, एस-एस-सी-जी-एल ही सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या नोकऱ्यांसाठी भरती केली जाणारी एक्झाम आहे. याद्वारे अतिशय पॉवरफुल पदं भरली जातात मित्रांनो. त्यामध्ये इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर, जे आपण बघतो की सीबीआयची इन्व्हेस्टिगेशन व्हावी, तो सीबीआय सब इन्स्पेक्टर आणि ईडीचे पदे सुद्धा ह्याद्वारेच भरली जातात. तर आता आपण बघूयात एमपीएससी वर्सेस एस-एस-सी-जी-एल तुलनात्मक विश्लेषण. तर एमपीएससी मध्ये अनेक वेळा परीक्षा लांबतात, निकाल लागायला वेळ लागतो आणि एस-एस-सी-जी-एल मध्ये सिस्टीम ऑटोमेटेड आहे. वेळेवर परीक्षा, वेळेवर निकाल. होय, एमपीएससी सारखं इथं तसं काही नसतं मित्रांनो. एकदा डेट दिली म्हणजे दिली, एक्झाम होणार, वेळेवर निकाल लागणार आणि वेळेवर विद्यार्थ्यांची जॉईनिंग पण होणार. निकालासाठी पण इथे काही जास्त वेळ लागत नाही. तर आपण खालीच्या तक्त्यामध्ये बघूयात की नेमका एमपीएससी आणि एस-एस-सी-जी-एल मध्ये फरक काय आहे. तर पहिला आहे परीक्षा भाषा. एमपीएससी ही आपल्याला इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेतून घेता येऊ शकते. तसेच एस-एस-सी-जी-एल ही इंग्रजी आणि हिंदी आणि मराठी, होय, मराठी भाषेतून सुद्धा ही परीक्षा देता येऊ शकते. 2024 पासून मराठी भाषेमधून एस-एस-सी-जी-एल देता येऊ शकते असा जी-आर निघाला होता. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील मुलांनी ह्या एक्झामला कन्सिडर करणे आवश्यक आहे. तर स्पर्धा किती असेल, तर ह्याची स्पर्धा फक्त महाराष्ट्रातच आहे, म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थीच एमपीएससीचा फॉर्म भरू शकतात. आणि एस-एस-सी-जी-एल पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटचे असल्यामुळे पूर्ण भारतातून या एक्झामसाठी फॉर्म येतात. तर आता साधारण परीक्षेसाठी वेळ किती लागतो. एमपीएससीच्या निवडीसाठी तुम्हाला तुमची कमीत कमी 2 वर्षे ते जास्तीत जास्त 4 वर्षे वेळ लागतो. पण एस-एस-सी-जी-एल मध्ये तसं नाही. परीक्षा होण्यापासून ते निकाल आल्यावर जॉईनिंग होईपर्यंत जास्तीत जास्त 1 ते 2 वर्षाचा कालावधी लागतो. त्यापेक्षा जास्त इथं बिलकुल लागत नाही. आणि स्थिरता. तर आता इथं एमपीएससी हे एक अस्थिर आहे, म्हणजे पद भरती कशी होणार, किती होणार त्यावर अवलंबून नाही. पण एस-एस-सी-जी-एलचं तसं काय नाही, नियमित आणि वार्षिक भरती होते मित्रांनो त्याची. आणि प्लस एमपीएससी मध्ये फक्त ग्रुप बी चे 4 पदे आहेत, ज्यामध्ये एसटीआय, पीएसआय, एएसओ आणि एसआर ही 4च पदे आहेत. पण एस-एस-सी-जी-एल मध्ये फक्त ग्रुप बी चे 18 प्रकारची पदे आहेत मित्रांनो, 18 प्रकारची पदे. आणि ग्रुप सी चे पण तशीच भरपूर काही पदे आहेत. आणि दुसरं म्हणजे आपल्या इकडे बघता आपण एमपीएससीचा निकाल लागला तरी आपल्या विद्यार्थ्यांना लवकर जॉईन भेटत नाही. त्याचं कारण म्हणजे आपल्या इथे काही प्रश्न, काही निकाल लागला की त्यामधले काही ना काही कोणी आक्षेप घेतं आणि विद्यार्थ्यांची जॉईनिंग लवकर होत नाही. खास करून तर पीएसआय साठी. पीएसआयच्या विद्यार्थ्यांना तर कमीत कमी त्यांना 3 ते 4 वर्ष वाट पाहावी लागते. 3 ते 4 वर्षानंतर त्यांची निवड होते. पण एसएससी मध्ये तसं काही नसतं. परीक्षा झाली, निकाल आला की लगेच 1 ते 2 वर्षात तुमची जॉईनिंग होऊन जाते. त्यासाठी आपल्या मुलांनी एसएससी सीजीएल ला ची एस-एस-सी-जी-एल ची तयारी अवश्य करावी. आता काय फायदे आहेत एस-एस-सी-जी-एल चे. मित्रांनो, सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ही परीक्षा केंद्र शासनाची आहे. म्हणजे तुम्ही जर ही परीक्षा पास झाला तर तुम्ही केंद्र शासनाचे केंद्र शासनामध्ये तुम्हाला नोकरी भेटेल. तर आता याचा पगार किती असतो, तर एस-एस-सी-जी-एल मधल्या अनेक पोस्टवर सुरुवातीपासूनच 50,000 ते 80,000 तुमचा पगार असतो. प्लस तुम्हाला त्यावर डीए, एचआरए, टीए आणि इतर अनेक बरेच भत्ते मिळतात. आणि पोस्टिंग सुद्धा देशभरात मिळतात. पण अनेक पोस्टमध्ये गृहराज्यातील पोस्टिंग मिळवण्याची संधी असते. होय मित्र, यामध्ये जास्तीत जास्त एक 20 20 ते 20% पदे ही त्यांची जी असते ती पोस्टिंग ऑल इंडियामध्ये असते. पण बाकीच्या 80% पोस्ट ह्या आपल्या तुम्हाला तुमच्या गृहराज्यामध्येच मिळवण्याची संधी असते.
ज्यांना कोणाला आपल्या गृहराज्यातच राहायचं असेल, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच राहून नोकरी करायची असेल, त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप चांगली परीक्षा आहे. ह्याची आपल्या मुलांनी तयारी करणं नक्कीच फायदेशीर ठरेल. आपल्या मुलांना ह्या एक्झामची तयारी करणं नक्कीच फायदेशीर ठरेल. आता कोण कोण तयारी करू शकता? जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल, कोणत्याही शाखेचे का असेल, तुम्ही SSC CGL ची तयारी करू शकता. होय मित्र, तुमचं फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे ह्या परीक्षेसाठी. भलेही तुम्ही BA केला असाल, BCom केला असाल, BSc केला असाल, MBBS झालं असेल, तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल, इथे काही नाही. इथे फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे. बस पात्रता फक्त ग्रॅज्युएशनची आहे. आणि यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये तुमचा आधीपासूनच चांगला बेस असेल, कारण तुम्ही अगोदरपासूनच MPSC ची तयारी करत आहात. मग त्याचा उपयोग आपण SSC साठी का करू नये? आता याचं परीक्षा स्वरूप, तर मित्रांनो यामध्ये Tier 1 आणि Tier 2 अशा 2 टियर मध्ये एक्झाम होते. त्यापैकी Tier 1 ही पूर्णपणे क्वालिफाईंग आहे, जी की आपल्या MPSCच्या पूर्व एक्झामसाठी, म्हणजे पूर्व परीक्षेचा निकाल हा जसा फक्त पात्रतेसाठी असतो, तसा ह्याचा पण Tier 1 चा निकाल फक्त पात्रतेसाठी असतो. Tier 1 क्लिअर करा, Tier 2 च्या मार्कावर तुमचं फायनल सिलेक्शन होईल. आता यामध्ये Tier 1 मध्ये सब्जेक्ट काय असतात? तर यामध्ये पहिला सब्जेक्ट असतो जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. याचे 25 प्रश्न 50 मार्क्स. दुसरा विषय असतो आपल्याला जनरल अवेअरनेस, म्हणजे GSGK, त्याचे पण 25 प्रश्न 50 मार्क्स. तिसरा सब्जेक्ट आहे आपल्याला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, त्याचे 25 प्रश्न 50 मार्क्स. आणि चौथा सब्जेक्ट आहे आपल्यासाठी इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे आपला इंग्रजी हा विषय, ज्याचे पण 25 प्रश्न 50 मार्क्स. म्हणजे 100 प्रश्न 200 मार्क्सची एक्झाम असते. तर या एक्झामसाठी वेळ किती असतो? तर या एक्झामसाठी आपल्याकडे 1 तासाचा वेळ असतो. आणि जे कॅन्डिडेट हे अपंग ह्या कॅटेगरी येतात, त्यांच्यासाठी 1 तास 20 मिनिटांचा वेळ असतो. आणि याला 1/4 निगेटिव्ह असते, म्हणजे जर तुमचा एक प्रश्न चुकला तर तुमचे 0.25 मार्क्स कमी होतात. म्हणजे इथे जर एक प्रश्न हा 2 मार्काला आहे, म्हणजे तुमचे 0.5 मार्क्स मायनस होतात. तर आता आपण बघूया Tier 2 एक्झामिनेशन विषय. तर मित्रांनो, जेव्हा तुमचा Tier 1 चा कट ऑफ क्लिअर होईल, तेव्हा तुम्हाला Tier 2 एक्झामिनेशन साठी बोलावण्यात येईल. तर Tier 2 एक्झामिनेशन मध्ये मित्रांनो, Tier 2 ही एक्झाम 2 सेशन्स मध्ये होते. पहिला सेशन हा 2 तास 15 मिनिटांचा असतो आणि दुसरा सेशन हा 15 मिनिटांचा असतो. तर त्यामध्ये सेक्शन 1 मध्ये मॉड्यूल 1 जो आहे तो मॅथमॅटिकल ॲबिलिटीजचा आहे, आणि मॉड्यूल 2 मध्ये रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स आहे. त्यामध्ये मॅथमॅटिकल ॲबिलिटीज याच्यावर 30 प्रश्न, आणि रिझनिंग आणि जनरल इंटेलिजन्स यावर 30 प्रश्न येतात, म्हणजे गणितावर 3 प्रश्न आणि बुद्धिमत्तेवर 3 प्रश्न. आणि इथे एक प्रश्न हा 3 मार्काला असतो, म्हणजे अशा टोटल 160 प्रश्नांचे 60 प्रश्न आणि 180 मार्काची ही फर्स्ट सेक्शन असतो, ज्यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ असतो. 1 तासाचा वेळ असतो याच्यासाठी तुम्हाला. तर आता आपण सेक्शन 2 कडे बघूया. यामध्ये काय आहे? तर यामध्ये 2 मॉड्यूल आहेत. त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज अँड कम्प्रिहेन्शन आणि जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेस म्हणजे आपलं GSG. तर यामध्ये इंग्लिश या विषयावर 45 प्रश्न असतात, आणि आपल्या GSGK वर 25 प्रश्न असतात, म्हणजे टोटल 70 प्रश्न 210 मार्क्स. म्हणजे तुमच्या टोटल सेक्शन 1 आणि सेक्शन 2 ह्याला पण 1 तासाचाच वेळ असतो. आणि जे कोणी अपंग कॅटेगरीत येतात त्यांच्यासाठी 1 तास 20 मिनिटांचा वेळ असतो. त्यानंतर आता येतो तिसरा सेक्शन, ज्यामध्ये तुमचं कम्प्युटर नॉलेज चेक केलं जातं. यामध्ये 20 प्रश्न असतात, आणि एक प्रश्न 3 मार्कला, पण 60 मार्कांची ही एक्झाम असते. आणि चौथ्या सेक्शन मध्ये येते मॉड्यूल 2 डाटा एंट्री अँड स्पीड टेस्ट मॉड्यूल, म्हणजे इथे तुमची टायपिंग टेस्ट घेतली जाते. आता टायपिंग टेस्ट कशासाठी? तर यामध्ये काही असे पद आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला टायपिंग टेस्ट देणे अनिवार्य आहे. जसं आपण बघतो की आपल्या MPSC मध्ये कर सहाय्यक नावाची एक पद आहे, तसंच या सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा टॅक्स असिस्टंट नावाची एक पोस्ट आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंट द्वारे भरली जाते. त्यासाठी तुम्हाला टायपिंग येणं अनिवार्य असतं. पण इथं तुम्हाला कोणत्याही सर्टिफिकेटची गरज नाही.
फक्त तुमचं इंग्लिशमध्ये 30 वर्ड्स पर मिनिट जर तुमची स्पीड असेल तर तुम्हाला ही टायपिंग टेस्ट सहज तुम्ही क्लिअर करू शकता. आणि यामध्ये हा सेक्शन 3 आणि सेक्शन 4 हा पूर्णपणे क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग आहे. पण जर तुम्ही हे दोन्ही सेक्शन्स मध्ये छान मार्क्स दिलेत, म्हणजे जवळपास 390 पैकी 390 जरी मार्क्स घेतले तुम्ही, आणि तुम्ही जर ह्या दोन्ही मध्ये जर फेल झाला तर तुमचा निकाल ग्राह्य धरला जाणार नाही. तुम्हाला काही करून हे तुम्हाला क्वालिफाय करावेच लागतील, याशिवाय पर्यायच नाही. त्यासाठी मित्रांनो ह्या 2 सब्जेक्टला हलक्यात घेऊन चालायचं नाही. आता का एमपीएससी करणाऱ्यांसाठी एसएससी योग्य आहे? तर त्यामध्ये पहिलं कारण आहे तुमचा बेस आधीच तयार आहे. तुम्हाला जीएस वाचला आहे, तुम्हाला स्टडी डिसिप्लिन आहे. दुसरं म्हणजे तुमच्याकडे दुसरी संधी म्हणून एसएससी असावी. प्लॅन बी नाही तर पॉवरफुल प्लॅन ए टू. होय मित्र, एमपीएससी मध्ये असे खूप काही विद्यार्थी असतात ज्यांचे 1-2 मार्कांनी रिझल्ट हुकला जातो, आणि आपल्या एमपीएससी मध्ये पद पण तेवढी जास्त भरली जात नाहीत. आपल्या एकंदरीत राज्यसेवा ग्रुप बी आणि ग्रुप सी या तिन्ही एक्झाम्स जर आपण एकत्रित ऍड केलं तर जास्तीत जास्त ते 4 ते 5,000 पदे भरून घेतली जातात. पण एकट्या एसएससी द्वारे गेल्या वर्षी 18,000 पदांची भरती झाली होती मित्रांनो. आणि या एक्झाम मध्ये आपले महाराष्ट्रातील मुलं अतिशय कमी फॉर्म भरतात. आपले मुलं इकडे जर आपल्या एमपीएससी साठी आपले मुलं किती जास्त फॉर्म भरतील, पण सेंट्रल गव्हर्नमेंट साठी आपले मुलं फॉर्मच भरत नाहीत किंवा त्याची तयारीच करत नाही. एवढ्या मोठ्या पदांची परीक्षा होती, यामध्ये आपल्या मुलांचा सहभाग हा अतिशय कमी होता. त्यामुळे मित्रांनो, ज्यांचा कोणाचा रिझल्ट थोडक्यात एमपीएससी द्वारे जात असेल त्यांनी एसएससी ची एक दुसरी संधी म्हणून नक्कीच या एसएससी कडे पहावे. तर तुम्ही म्हणाल यासाठी किती वेळ लागतो तयारीसाठी? जर तुम्ही दररोज 7 ते 8 तास अभ्यास केला तर फक्त 6 ते 8 महिन्यात तुम्ही टियर 1 आणि टियर 2 साठी पूर्णपणे तयार होऊ शकता. आणि हो, मराठी माध्यमातून भरपूर मार्गदर्शन उपलब्ध आहे आता युट्यूबवर. होय मित्रांनो, तर पहिल्यासारखं काही राहिलं नाही. आता एसएससीजीएल ची तयारी तुम्हाला माहिती भेटली, तुम्ही एससीजीएल ची तयारी करतो म्हणतात, पण आपल्या काही असे आहेत बरेच विद्यार्थी एसएससीजीएल ची तयारी करतो म्हणतात, पण त्यांच्यासाठी मराठी माध्यमातून अगोदर याचं मार्गदर्शन उपलब्ध नव्हतं. पण आज या घडीला युट्यूबवर तुम्हाला मराठी माध्यमातून खूप काही मार्गदर्शन उपलब्ध आहे. त्यामुळं तुम्ही नक्की ह्या एक्झामचा विचार करावा. तर सुरुवात कुठून करायची? तर मग मित्रांनो, जर तुम्ही एसएससी ची तयारी करायची असेल तर मी यावर एक व्हिडिओ सिरीज बनवत आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला एसएससी स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन देणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सिलेबस, बुक्स, स्ट्रॅटेजी, डेली टाइम टेबल आणि असं बरंच काही तुम्हाला मी त्यामध्ये अवेलेबल करून देणार आहे. तर एसएससी ही एक संधी आहे स्थिर, सन्माननीय आणि आत्मविश्वास देणारी नोकरी मिळवण्याची. तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.